आज ननंद भाऊजाई दोघी मिळून आम्ही बनवणार आहोत सोलकढी, जुगाडू सोलकढी. कारण कोकमचं आगळ नाहीये, कोकमच्या पाण्यामध्ये बनवणार आहोत. कोकम भिजत घातलेत, पण नारळ खिसायचं मेन काम आम्ही दादाकडनं करून घेतलेलं आहे. आता त्यासाठी सोलकढीसाठी लागणारे मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं. छान असा खोबरा किसून घेतलेला आहे. पूर्ण एक नारळ किसून घेतलेला आहे, खूप मोठा नारळ होता. कोकमही भिजत घातलेले आहेत. आता ह्याचं फक्त पाणी यूज करणार आहोत आम्ही. आता सोलकढी पिवशी वाटले कारण मस्त मच्छीचा बेत झालेला आहे. किसलेला पूर्ण नारळ, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं हे सगळं छान पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आणि पूर्ण छान पेस्ट करायचे, कारण ते आपल्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घ्यायचे. आता हे वाटतानाच त्याच्यामध्ये थोडीशी साखर, थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. मग नंतर काहीही गोष्टी ॲड करायच्या नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टी छान प्रकारे पाणी टाकून वाटून घेणार आहोत आपण. मस्त पेस्ट करून घ्यायची आहे आणि वाटल्यानंतरच कलर किती छान आलेला आहे पाहू शकता. स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टी. आणि हे खोबरं यूज करायचं नाही, याचं पाणीच फक्त आपल्याला लागणार आहे. मस्त गाळून घेतलेलं आहे. किती सुंदर कलर आलेला आहे पाहू शकता. आणि कोकम ॲड केल्यानंतर अजूनच छान कलर येईल. आता यात मीठ वगैरे ऑलरेडी घातलेलं आहे, त्याच्यामुळे इतर कुठलीही गोष्ट ॲड करायची नाहीये. आता एका साईडला आंबे कापायचं काम चालू आहे. जेवणासाठी सोलकढी, तसे एका साईडला आंबे सुद्धा तयार आहेत. छान सगळं मिश्रण आहे ना आपण वाटून सगळं त्यातलं दूध काढून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कोकमचं पाणी ॲड केलेलं आहे. आता हे पुन्हा गाळून घेऊया आपण छान. आता कोकमच्या आगळचा कलर थोडासा डार्क गुलाबी कलरचा येतो, पण हे आपण कोकमचं पाणी यूज केलंय त्याच्यामुळे कलर थोडासा फेंट आहे, पण खूप सुंदर झालेली आहे सोलकढी. पाहू शकता कलर किती प्रिटी आलाय, खूप सुंदर आहे. आणि ही जुगाडू सोलकढी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. टेस्ट तर भरपूर मस्त होती. तुम्ही घरी नक्की ट्राय करा.